तुम आगे बढ़ो। कर्मचारी व बाकी कामगारांचा या ठिकाणी अनेक वर्षापासून जे कायम करण्याचा विषय रखडला होता, आज या ठिकाणी मी आमचं भाग्य समजतो की माझ्या महापौरच्या कार्यकाळामध्ये एखाद्याचं जर चांगलं होत असेल तर हे चांगलंच झालं पाहिजे. एखाद्याचं डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर संघटना असेल, तसंच जानराव साहेबांची संघटना असेल, रामदास साहेबांची संघटना असेल, अनेक सर्व संघटनांचं या ठिकाणी मी विशेष आभार मानतो की तुम्ही हिंमत सोडली नाही आणि कामगारांच्या पाठीमागे राहून तुम्ही सतत कामगारांना प्रोत्साहन या ठिकाणी करत आलात आणि त्यांना धीर देण्याचं काम केलं. कारण का बरेच वर्षापासून हे कामगार अतिशय प्रतिकूल परिस्थिती देखील सोलापूर महानगरपालिका ही स्वच्छता कशी राहिली पाहिजे. खरं तर आम्ही तुमचं धन्यवाद मानायला पाहिजे की आम्ही आमच्या कामात असतो, पण आपलं सोलापूर शहर स्वच्छ कसं राहिलं पाहिजे, आपलं सोलापूर शहराचे वैभव हे कसं टिकलं पाहिजे. तुम्ही सर्व कामगारांनी या ठिकाणी विश्वासाने या ठिकाणी सतत काम करून सोलापूर शहराचं नाव अजरामर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी राखता. सोलापूर महानगरपालिकेची सेवा करता, सोलापूर शहराची अनेक लोकांची तुम्ही आपण या ठिकाणी सेवा करता. तुम्हाला विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझा या ठिकाणी जो माझ्या हातून जे काय तुमचं कायम करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी महानगरपालिकेच्या सभेमध्ये पारित झाला, त्याचं मी स्वतःला पण भाग्यवान समजतो की कारण का एखाद्याचं चांगलं होत असताना त्याचं जे पुण्य असतंय, पुण्याचं काम हे माझ्या हातून घडलं असं मला सांगायचं आहे. आणि मी हे काम करत असताना मला साथ करून आमचे सभागृह नेते असतील, उपमहापौर असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, तसेच आमचे सभागृहातील सर्व नगरसेवक असतील, कामगार कल्याणचे पवार ते असतील, सर्व नगरसेवक, आमचे बोर्डातले भारतीय जनता पार्टीचे विशेषतः नगरसेवक, सर्व नगरसेवक यांचा देखील या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळाला आणि आम्ही हे विषय एकमताने करू शकलो. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विशेष पाठपुरावा म्हणून आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे गेल्या महिन्यात दादांनी मुंबईत स्वतः टेबल टू टेबल मुख्यमंत्री साहेबांची सही घेऊन टेबल टू टेबल आम्ही त्यांच्या सचिवांसोबत जी फाईल आपल्या त्या टेबलवर आहे त्या टेबलवर स्वतः देवेंद्रदादा कोटे साहेब स्वतः आले आणि तिथे येऊन स्वतः वैयक्तिक पाठपुरावा या ठिकाणी केला. आणि त्या साहेबांनी देखील त्या ठिकाणी शब्द दिले की तुमच्याकडनं फक्त एक प्रस्ताव येऊ द्या, आम्ही त्या प्रस्तावाला मान्यता देतो. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे प्रथम नागरिक आणि तुम्हा सर्वांचे लाडके महापौर आणि त्यांचं सर्व टीम या ठिकाणी सभागृह नेते माननीय दत्त काळेसाहेब, उपमहापौर आमचे ज्ञानेश्वरताई देवकर आणि सर्व आपले पवार ताई आणि सगळे मिळून आपली टीम सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये मध्यवर्ती सेवक हे प्रामाणिकपणे सेवा करत असताना गेल्या अनेक वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये अनेक महापौर होऊन गेले, पण आमचा हा प्रश्न कुठल्याही टीमनं सोडवला नाही. कारण हे कर्मचारी आत्ताच्या घडीला सोलापूर शहराचे प्रथम नागरिक आणि महापौर साहेब त्यांनी हा प्रश्न आपल्या सोलापूर शहरचे मत्तेचे आमदार माननीय देवेंद्रदादा कोटे यांच्या कानावर त्यांनी घातला आणि देवेंद्रदादा कोटेंनी लगेच ते विधानसभेमध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये 249 कर्मचारी सेवेत कायम करण्यासाठी त्यांनी ठराव तिथे त्या ठिकाणी आवाज उठवला. त्या अनुषंगाने या लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटेंनी ज्यावेळेस आवाज उठवला त्यावेळेस लगेच आम्हाला आमचे महापौर साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला सांगितलं की सदापुरे तुमचे हे सर्व कर्मचारी आम्ही सेवेत कायम करणार आहोत. आणि तोच प्रश्न आम्ही लगेच आमचे पक्षनेते उपमहापौर ताई यांना आम्ही सांगितलं की साहेब असं असं महापौर साहेब सांगतायत, तर त्यांनी देखील कसल्याही मनात शंका न ठेवता या कर्मचाऱ्यांना प्रत्येक सेवेत कायम करू. त्या अनुषंगाने त्यांनी गेल्या महिन्यामध्ये आमच्या सर्व कर्मचारी सर्व संघटनेची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये ठराव पास केला आणि त्यानंतर स्टँडिंगला हा विषय आला. स्टँडिंगमध्ये ताईंनी तो मंजूर एक मताने मंजूर करून साहेबांकडे पाठवला आणि लगेच साहेबांनी आजच्या एवढा गोंधळ असताना सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यावर त्यांनी जी दया दाखवलेली आहे